शहरातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी उर्दू भाषेतून शिक्षण उपलब्ध करून देणारी भारत एज्युकेशन सोसायटी संचलित मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल येथील प्रांगणात सकाळी ठीक 8:05 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मैनोद्दीन सेठ मच्छीवाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजास सलामी दिली। यावेळी भारत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मोहम्मद खाजा उर्फ खाजू सेठ बागवान, भारत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष हाजी अब्दुल रशीद इस्माईल सेठ मुलतानी, संस्थेचे संचालक मोहम्मद शरीफ बागवान, माजी उपाध्यक्ष मियाँ सेठ जनतावाले, मोहम्मद फारूक बागवान, साप्ताहिक मुदखेड दर्पणचे कार्यकारी संपादक शेख इमाम साब, मोहम्मद अजहर मच्छीवाले, रईस मुलतानी, एजाज बागवान, मोहम्मद मोहसिन बागवान, हाफिज याहिया आदी सह ज्येष्ठ नागरिक, समाजसेवी, पत्रकार सहित शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध गीते सादर करत देशभक्तीची आठवण करून देण्यात आली व तसेच शाळेत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय खेळाडूंना प्रोत्साहनपर मेडलचे वितरण उपस्थित मुख्य पाहुण्यांच्या हस्ते पार पडले। सकाळी यावेळी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी खूपच सुंदर असे वातावरण तयार झाले होते। या प्रसंगी तिरंगा झेंडा आणि परिसर राष्ट्रीय उत्सव यात प्रजासत्ताक दिनाची भर पडली। मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल आणि प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल सलाम यांनी केले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।